एक वाटी नाचणीचे पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन पीठ, सफेद तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, कोथिंबीरची देठं, एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा. धनेपूड, लाल तिखट, हळद आणि दही. ह्यासोबत तुम्ही आवडीच्या भाज्याही टाकू शकता, जसे की पालक, मेथी. चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून घेऊया. मी आता 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपलं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. जसं आपण बेसनचा पोळा करतो ते पीठ असतं, साधारण तसंच पीठ भिजवायचं आहे. तुम्ही बघू शकता. आपण ह्यामध्ये रवा टाकलाय. रवा चांगला फुलायला आपण एक 10 ते 15 मिनिटं हे आपण पीठ आता झाकून ठेवूया. तवा व्यवस्थित तापून त्यावरती आपण तेल टाकून घेतलेलं आहे. चला तर आपल्या आता पौष्टिक उत्तप्पे करून घेऊया नाचणीचे. जेवढे पसरवता येईल थोडे पसरून घ्या अलगद हाताने. फक्त एक लक्षात ठेवा, आपण हे उत्तप्पे करण्याआधी तवा आपला व्यवस्थित गरम झालेला पाहिजे, म्हणजे आपले उत्तप्पे छान येतील. चला तर आता आपण असे बाकीचेही करून घेऊया नाचणीचे उत्तप्पे.